नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथील शॉर्ट सर्किट होऊन 4 घरांना अचानक आग लागल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती। तळोदा येथील जमा मस्जिद परिसरात राहणारा मसूद पिंजारी, साबीर पिंजारी, राजू पिंजारी आणि कासम पिंजारी यांच्या घरांना शॉर्ट सर्किटमुळे गुरुवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली। या आगीत घरगुती वस्तू, साहित्य, धान्य, कपडे यासह सर्व महत्त्वाचे व शिवाय घरात ठेवलेले मौल्यवान सामान जळून खाक झाले आहे। आगीत 4 परिवारांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे। या आगीत घरात ठेवलेले अंदाजे 2 लाख रोकड तसेच 2 तोळे सोन्याचे दागिने देखील नष्ट झाले आहे। खास बाब म्हणजे याच परिवारातील एका तरुणीच्या लग्नाची तयारी सुरू होती। या भीषण आगीत लग्नासाठीचे साहित्य व मौल्यवान वस्तू जळून खाक झाले आहे। शॉर्ट सर्किट होऊन अचानक या आगीत घरातील सर्व साहित्य, मौल्यवान वस्तू, कागदपत्रे, दस्तऐवज काही क्षणात पूर्णपणे जळून गेले, ज्यामुळे परिवारावर मोठे संकट आले आहे। आग लागल्याची माहिती मिळताच नागरिकांनी धाव घेत अटल परिश्रमाने आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले। या घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। या दुर्घटनेत नुकसानग्रस्त परिवारांना तात्काळ मदत आणि नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। क्राईम FIR साठी फिरोज खान यांचा रिपोर्ट, नंदुरबार।